नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या यूट्यूब चॅनल मराठी मॅथमॅटिक्सवर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पर्धा परीक्षांमध्ये विचारली गेलेली उदाहरणे पाहणार आहोत. पहिले उदाहरण 40 वजा साध्या कंसामध्ये 2चा 0वा घात आणि त्यानंतर चौकटी कंसाचा 3रा घात बरोबर किती. तर या गणितामध्ये सुरुवातीला आपण साधा कंस सोडवणार आहोत आणि साध्या कंसामध्ये आहे 2चा 0वा घात. तर कोणत्याही संख्येचा 0वा घात म्हणजेच 1. त्यानंतर इथे चौकटी कंसाचा 3रा घात आणि सुरुवातीचे 40 होते ते आपण आहे तसे लिहून टाकले. त्यानंतर 1चा 3रा घात म्हणजेच 1चा 3 वेळा गुणाकार आणि 1चा 3 वेळा गुणाकार केला तरी उत्तर आपल्याला मिळणार आहे ते 1. आणि पुढचे 40 आहे तसे लिहून टाकले आणि मधले वजाचे चिन्ह आहे तसे लिहून टाकले. त्यानंतर 40मधून 1 गेले, उरले 39 आणि 39चा पर्याय हा बी आहे. पुढचे उदाहरण 7.2/5 गुणिले 2.1/2 अधिक 3.1/3 भागिले 1.1/3 बरोबर किती. तर सुरुवातीला या गणितामध्ये आपण पूर्णांकयुक्त पूर्णांकाचे अपूर्णांकात रूपांतर करणार आहोत. त्यामुळे 7×5 35 अधिक 2 होतील 37 आणि छेद आहे तसा लिहून टाकला. त्यानंतर 2×2 4 आणि 1 5 छेद 2 आहे तसा लिहून टाकला. त्यानंतर अधिक 3×3 9 आणि 1 10 छेद 3. त्यानंतर भागिले 3×1 3 आणि 1 होईल 4 आणि छेद 3 आहे तसा लिहून टाकला. त्यानंतर बॉडमासच्या नियमानुसार सुरुवातीला आपल्याला भागाकाराची क्रिया करावी लागणार आहे. म्हणजे इथे हा पूर्णांक व्यस्त होणार आहे. त्यामुळे इथे होईल 3/4. त्यानंतर सुरुवातीचे जे गणित आहे ते आपण आहे तसे लिहून घेणार आहोत आणि हे व्यस्त केल्यानंतर इथे भागाकाराच्या ऐवजी गुणाकाराचे चिन्ह येते. त्यानंतर इथे आपण बघितले तर 2 गुणाकाराच्या क्रिया आहेत. म्हणजे सुरुवातीला आपल्याला हे 2 कंस सोडवावे लागणार आहेत. त्यामुळे इथे 3ला 3 कॅन्सल झाले, इकडे 5ला 5 कॅन्सल झाले. त्यानंतर 2ने जर 37ला भागले म्हणजे 37ची जर आपण निमपट केली तर आपल्याला मिळेल 18.5. त्यानंतर बेरजेचे चिन्ह आहे तसे लिहिले आणि इकडे 4ने जर 10ला भागले तर 4×1 4 4×2 8 राहिले 2. त्यानंतर पॉईंट घेतला झाले 0 आणि 4×5 20. त्यामुळे इथे मिळाले 2.5. त्यानंतर यांची जर बेरीज केली तर आपल्याला उत्तर मिळेल 21 आणि 21चा पर्याय हा बी आहे. पुढचे उदाहरण चौकटी कंसामध्ये साध्या कंसामध्ये 2 अधिक 8 साधा कंस पूर्ण चौकटी कंस पूर्ण भागिले चौकटी कंसामध्ये साध्या कंसामध्ये 3 वजा 3 गुणिले 5 साधा कंस पूर्ण भागिले 4 चौकटी कंस पूर्ण बरोबर किती. तर या गणितामध्ये सुरुवातीला आपल्याला साधा कंसामधल्या क्रिया कराव्या लागणार आहेत. त्यामुळे इथे जर साधा कंस सोडवला तर 8 अधिक 2 होईल 10. त्यानंतर चौकटी कंससुद्धा डायरेक्ट काढला तरी चालते. त्यानंतर भागिले आणि इकडे साध्या कंसामध्ये 2 क्रिया आहेत, वजाबाकी आणि गुणाकार. त्यामुळे सुरुवातीला आपण गुणाकार करणार, तो आला 3×5 15. त्यामुळे इथे येईल वजा 15 आणि पुढे 3. त्यानंतर हे साध्या कंसामध्ये आणि त्यानंतर बाहेर चौकटी कंसामध्ये भागिले 4. त्यानंतर इथे साधा कंस सोडवला तर 15तून 3 गेले, उरले 12 आणि 15ला वजा चिन्ह आहे त्यामुळे इथे 12ला सुद्धा वजा चिन्ह येणार आहे. त्यानंतर उरलेल्या संख्या आपण आहे तशाच लिहिल्या. त्यानंतर इथे चौकटी कंसामधली क्रिया केली तर 12/4 म्हणजे 4×3 12 येईल आणि इथे एक वजा चिन्ह होते त्यामुळे इथे सुद्धा 3ला वजा चिन्ह येणार आहे. त्यानंतर 10/-3 म्हणजेच इथे 10/3 आणि छेदाचे वजा चिन्ह आहे ते आपण इथे मध्ये दिले तरी चालते. त्यामुळे इथे उत्तर आपल्याला मिळाले -10/3 आणि त्याचा पर्याय हा ए आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.